मावळमध्ये हे बारणेंचं शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे। महायुतीचे नेते यावेळेला उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला यामध्ये दिसत आहेत। विजय रथावरती मुख्यमंत्री स्वार झालेले आहेत। त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा यावेळेला आपल्याला बघायला मिळत आहेत। जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते। श्रीरंग बारणे यांच्याकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। पुन्हा एकदा बारणे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि बारणेंकडनं आता मावळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। आज श्रीरंग बारणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि या निमित्तानं होत असलेलं हे शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला यामध्ये दिसत आहेत। विजय रथावरती ते स्वार झालेले आहेत। त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा यावेळेला उपस्थित आहेत। मागच्या वेळेला श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मावळमधनं पराभव केलेला होता आणि ते खासदार झालेले होते। आता स्वतः अजित पवार यावेळेच्या निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे यांचा प्रचार करताना त्यांच्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी होताना बघायला मिळत आहे। अजित पवार यांची विशेष उपस्थिती मावळमधनं ही दृश्य आपण बघतोय। मावळमधनं ही लाईव्ह दृश्य आहेत। श्रीरंग बारणे यांच्याकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याला यामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय। विजय रथावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वार झालेले आहेत। पुष्पवृष्टी केली जाते। बारणे अभिवादन करतायत। बारणेंचा उमेदवारी अर्ज आज दाखल होणार आहे आणि त्यापूर्वीच हे महायुतीचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळतं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं दिसतं। मावळमधनं यावेळेला शिंदेच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिलेली आहे। पुन्हा एकदा बारणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। मागच्या वेळेला श्रीरंग बारणे यांनी मावळमध्येच पार्थ पवार यांचा पराभव केला होता। अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना हरवून बारणे हे खासदार झालेले होते आणि आता स्वतः अजित पवार यावेळेच्या निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आपल्याला मावळमध्ये दिसतात। बदललेली राजकीय समीकरणं आणि त्यानंतरचं हे चित्र अजित पवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करताना दिसतात। मावळमध्ये पुन्हा एकदा श्रीरंग बारणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। पुष्पवृष्टी केली जाते। मोठ्या संख्येने कार्यकर्ते दिसत आहेत। त्याचबरोबर भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांचे ध्वज आपल्याला या ठिकाणी फडकताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते। बारणेंकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन मावळमधनं ही थेट दृश्य आपण बघतोय। मावळमधली ही महायुतीची रॅली विजय रथ आणि विजय रथावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वार झालेले आहेत। श्रीरंग बारणे सुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहेत। त्यासोबतच महायुतीचे अनेक नेते सुद्धा आपल्याला या रॅलीमध्ये पाहायला मिळतात। भाजपकडनं प्रवीण दरेकर सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मावळमधल्या महायुतीच्या शक्ती प्रदर्शनाची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। श्रीरंग बारणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यापूर्वी सुरू असलेलं हे महायुतीचं एकत्रितपणे शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यासोबतच भाजपचे नेते दरेकर सुद्धा आपल्याला यामध्ये सहभागी झाल्याचं चित्र दिसतं। श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। मावळमधनं पुन्हा एकदा त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि यावेळेला श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज। आज ते आपला उमेदवारी अर्ज भरतात आणि त्या निमित्तानं महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात। मावळची मागच्या वेळेची निवडणूक इंटरेस्टिंग झालेली होती कारण या निवडणुकीमध्ये पार्थ पवार यांची एंट्री झालेली होती। पार्थ पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी सुद्धा जोरदार प्रचार केला होता। पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्या लढतीमध्ये मागच्या वेळेला श्रीरंग बारणे यांनी बाजी मारलेली होती। त्यानंतर या वेळेला जेव्हा शिंदेची शिवसेना त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित असताना महायुतीमध्ये ही जागा नेमकी कुणाकडे जाणार यावरनं बराच खळ झाला आणि अखेर ही जागा शिंदेच्या शिवसेनेकडेच राहिली आणि विद्यमान खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनुष्यबाण उंचावून सगळ्यांना आवाहन करताना दिसत आहेत। मावळमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय महायुतीच्या रॅलीमधली।
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरती पुन्हा एकदा श्रीरंग बारणे आपलं नशीब आजमावत आहे आणि याविषयी अधिक अपडेट्स घेऊया। सचिन चपळगावकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। सचिन, मागच्या वेळेचे एकमेकांचे विरोधक या वेळेला रॅलीमध्ये आपल्याला एकत्र पाहायला मिळतात। अजितदादा हे आज या रॅलीमध्ये आपल्याला बारणेंचा प्रचार करताना दिसतात। सचिन यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, तर मावळमधली दृश्य आपण बघतोय। अजित पवार या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। उपस्थितांना अभिवादन करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यासोबतच उमेदवार श्रीरंग बारणे आपल्याला बघायला मिळत आहेत। तीनही पक्षांचे ध्वज या ठिकाणी आहेत। भाजपकडनं प्रवीण दरेकर आपल्याला या रॅलीमध्ये पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी श्रीरंग बारणे यांचा। पुन्हा एकदा सचिन चपळगावकर यांच्याकडे जाऊया। सचिन, एक वेगळं दृश्य या वेळेला मागच्या वेळेपेक्षा वेगळं दृश्य म्हणता येईल आपल्याला मावळमध्ये दिसतंय, कारण या वेळेला अजित पवार हे बारणेंच्या प्रचारासाठी आपल्याला रॅलीमध्ये दिसतात। गुरु अगदी बरोबर आहे। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याला 2019 मध्ये मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं श्रीरंग बारणे यांनी, पण आज त्यांचा फॉर्म भरण्यासाठी खुद्द अजित पवार असतील, प्रवीण दरेकर असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचप्रमाणे अनेक स्थानिक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, आमदार हे सुद्धा त्यांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी युती झाल्यामुळे येत आहेत। एकंदरीत बघितलं तर वातावरण फार वेगळं आहे, कारण तिन्ही पक्षाचे झेंडे, रिपब्लिकन पक्षाचे झेंडे म्हणजे चारही पक्षाचे झेंडे या ठिकाणी बघायला मिळतात, पण वातावरण मात्र या युतीमुळे थोडंसं वेगळं झालेलं आहे आणि मागचे जे सगळे दुश्मन आहेत ते सुद्धा आता या रॅलीमध्ये बघायला मिळत आहेत। अर्थात कशी एकूणच तयारी झालेली आहे, कसा कार्यक्रम या पुढचा असणार आहे? गुरु आता काही वेळामध्येच फॉर्म भरण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः हजर झाल्यामुळे या ठिकाणी रॅलीला एक चैतन्य निर्माण झालंय। अर्ध्या तासात फॉर्म भरला जाईल आणि उद्या महाविकास आघाडीचा पण फॉर्म याच ताकदीनिशी भरला जाणार आहे। गुरु अर्थात काही वेळापूर्वीच बारणे यांनी पुढारी नियुक्तीचा संवाद साधला, काय त्यांचं म्हणणं आहे, कसा विश्वास ते व्यक्त करतात? गुरु त्यांना तरी विजयाची खात्री आहे, हॅट्रिकची खात्री आहे। एकंदरीत त्यांच्या पुढे जे आव्हान आहे ते आव्हान नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। देशाची ही निवडणूक आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे, पण एकंदरीत ही निवडणूक मात्र चुरशीची होणार आहे, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जी सहानुभूती आहे ती सुद्धा या ठिकाणी बघायला नक्कीच मिळणार आहे आणि वातावरण जे आहे ती निवडणूक जी आहे ती चुरशीची होणार आहे। गुरु कशी चुरस या वेळेला आपल्याला मावळमध्ये बघायला मिळेल सचिन? गुरु तसं जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली असं जरी आता दिसत असलं तरी सुद्धा त्यांच्याही बाजूनी 3 ते 4 पक्ष आहेत आणि खाली जयंत पाटील यांची जी ताकद आहे ती सुद्धा संजय वाघे यांच्या पारड्यामध्ये जाणार आहे। म्हणजे निवडणूक जी आहे ती चुरशीची होणार एवढं नक्की।